स्मिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी पाषाण परिसरात झळकले पुणेरी शैलीतील उपरोधिक बॅनर्स. तुमचं ते लेकरू, आमचं ते कार्ट अशा प्रकारच्या बॅनरमधून दिल्लीत झालेल्या विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची हजेरी. भोरचे नीरा देवघर धरण 100% भरले. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा. हिंगोलीत कयाधू नदीला पूर. पुराचे पाणी सोडेगाव येथील पुलावरून वाहत असल्याने वाहतूक ठप्प. नाशिकच्या हरणबारी धरण क्षेत्रात जोरदार पावसाची हजेरी. हरणबारी धरणातून मोसम नदी पात्रात 6000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. अमरावतीतील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती. आज सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. वाहतूक ठप्प असल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील मुख्य कॅन्टीन वैध परवान्याशिवाय सुरू असल्याचं समोर. कॅन्टीन सील करत FDAने कुलसचिवांना दिली कडक निर्देश. अमरावतीत मुसळधार पावसाचा तडाखा. दिघी कोल्हे गावात पुराचं पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत. नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. कोल्हापूरच्या ऐतिहासिक भवानी मंडप परिसरात अस्वच्छतेचा प्रकार समोर. लहान मुलाने मंदिर परिसरात लघुशंका केल्याने 2 महिलांमध्ये वाद. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्यातील खेडच्या आदिवासी भागातील विदारक वास्तव समोर. व्यक्तीच्या निधनानंतर मुसळधार पावसात ग्रामस्थांनी केले ताडपत्री धरून अंत्यसंस्कार. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरेगाव तालुक्यातील वडेगाव बंध्या येथे वादळाचा कहर. शेतीच्या नुकसानासह वीज पुरवठा खंडित. 10 जण जखमी. 97 घरांचं नुकसान. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.